नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाणीपुरी कशी बनवायची हे दाखवणार आहे. या पाणीपुरीच्या पुऱ्या आहेत. मी आता त्या तळून घेणार आहे. या पुऱ्या तळण्यासाठी मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. अशा प्रकारे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी आज मुलांना खाण्यासाठी पाणीपुरी बनवणार आहे. त्याच्यासाठी या पाणीपुऱ्या आणलेल्या आहेत. अशा पाणीपुऱ्या पॅकेट आणलेल्या आहे आणि आता मी ते तळून काढणार आहे. अशा प्रकारे मस्त गोलगच्च फुगत आहेत त्या. तेलाला चांगला ताव द्यायचा आणि नंतर पाणीपुरीच्या पुऱ्या त्याच्यामध्ये टाकायच्या आणि हळूहळू गॅस वाढवायचा. त्या पुऱ्या हलवत राहायचं. हलवल्या ना असं फुगतात त्या. मग नंतर गॅस बारीक करायचा आणि पुऱ्या काढून घ्यायच्या. पुऱ्या टाकल्या की गॅस कमी करायचा आणि थोड्या पुऱ्या वर लागल्या की गॅस थोडा मोठा करायचा. पुऱ्या एकदम छान अशा फुलून वर येतात. एकदा खाली वर केलं की काढून घ्यायच्या. अशा प्रकारे पाणीपुऱ्या तळून घ्यायच्या. दाखवले तिथे अशा मस्त फुगल्या पाहिजे पुऱ्या. मी आता या बघुल्यामध्ये चिंच टाकलेली आहे. मुलांना पाणीपुरी सोबत खाण्यासाठी चिंच, त्याच्यामध्ये आता साखर टाकत आहे आणि हे उकळून घ्यायचं. मी वाटाणा शिजून घेतलेला आहे. वाटाणा आणि बटाटे शिजून घेतलेले आहेत आणि ते एकत्र असे. बटाटे एकदम याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकून पातळ बनवत आहे, कारण ते पुऱ्यांमध्ये भरण्यासाठी सुद्धा योग्य राहतं. आता मी वर ठेवून थोडं उकळून घेणार आहे. ह्याला रगडा म्हणतात. आणि हे इकडं आंबट पाणी चालू आहे आणि घट्ट होईपर्यंत उकळून घ्यायचं. ते उकळल्यानंतर घट्ट होतं. मी तुम्हाला उकळल्यानंतर पण दाखवते. अजून तर माझी प्रोसेस चालू आहे. पाणीपुरी बनवण्यासाठी मी आता कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर कापून घेतलेले आहे. अशा प्रकारे छोटे छोटे कापून घ्यायचं. मी तुम्हाला पाणीपुरीत कसं टाकायचं ते दाखवत आहे. मी तो आता पाण्यामध्ये सुहाना कंपनीचा पाणीपुरी मसाला आहे. मी तो पाणीपुरी मसाला आता चालवणार आहे मुलांना खाण्यासाठी ठेवायची. मग परत पण आपल्याला पाणीपुरी बनवायची म्हणल्यावर उपयोगाला येते. आता मी या मसाला टाकलेला आहे वाटीत. आता थोडं पाणी
आंबट पाणी पण बघते. मसाला आहे तो पाण्यामध्ये कालून घ्यायचा. एवढ्या प्रमाणात मी पाणी टाकलेलं आहे. शेव नाही आपल्याकडे, नीट बसायचं सांगा परीच आहे माझ्यापाशी. मी आता मुलांना खाण्यासाठी पाणीपुरी बनवत आहे. अशा पाणीपुऱ्या फोडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता हे रगडा बनवलेला आहे, तो रगडा, मग नंतर टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि हे पाणीपुरी मसाला अशा प्रकारे तयार झालेली आहे पाणीपुरी. आणि चिंच पाणी राहिलं ना, आणि चिंच पाणी. माझ्या मुलीने मला सांगितलं चिंच पाणी टाकून. मुलांना काही चिंच पाणी आवडतं. अशा प्रकारे भरवून देते मी मुलांना आता पाणीपुऱ्या. मी तुम्हाला एक प्लेट भरून पाणीपुऱ्या बनवून दाखवते. मांडी घालून बस पाहिजे म्हणजे पोट भर जाईल. अशा प्रकारे घरगुती बनवलेली पाणीपुरी छान प्रकारे तयार झालेली आहे. तुम्हाला माझी पाणीपुरी कशी वाटत आहे ते कमेंट मध्ये सांगा आणि जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा प्रकारे माझी पाणीपुरी तयार झालेली आहे मुलांना खाण्यासाठी. अशा प्रकारे घ्यायची आणि तोंडात घालायची. पाणीपुरी खूप छान लागते. म्हणते पाणीपुरी खूप छान लागते. तोंडात घातलं कसं काय बघायचं. परी तू सांग आता. माझी मम्मीने एक नंबर पाणीपुरी